नमस्कार मित्रांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाई व पीक विमा ह्या दोन्हीच्या संदर्भात प्रस्तुत व्हिडिओ हा असणार आहे। यामध्ये छत्रपती संभाजीनगरची आपण मागच्या व्हिडिओमध्ये एक छोटीशी अपडेट जाणून घेतली। ती अपडेट या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण जी काही आहे ती समजून जाईल। त्याचप्रमाणे बाकीचे आसपासचे जिल्हे आहेत, म्हणजे मराठवाड्यातले जिल्हे आहेत, त्यानंतर विदर्भातले जिल्हे आहेत, विदर्भातले अकोला असेल, वाशिम असेल, त्यानंतर नागपूर असेल, अमरावती असेल, ह्या जिल्ह्यासंदर्भात आपण देखील अपडेट जाणून घेणार आहोत। कारण इकडच्या साईडच्या शेतकऱ्यांच्या देखील बऱ्याच मोठ्या प्रमाणात कमेंट येत आहेत, जसे आपल्याला रेग्युलरली मराठवाड्याच्या कमेंट येतात। तर बघा, ह्याच्यामध्ये आणि काही जण असे देखील म्हणतात की तुम्ही कमेंट सुरू करा, कमेंट तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचतात, याबद्दल तुम्हाला कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही। तुमच्या कमेंटचं 100% निराकरण व्हिडिओच्या मार्फत केल्या जाईल, या गोष्टी तुम्ही अजिबात काळजी करू नका। तर बघा, आपण मागच्या व्हिडिओमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये जी काही अपडेट होती त्या अपडेटचा आपण आढावा थोडक्यात घेतला होता, कारण तो व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून आपण त्याच्या संदर्भात अपडेट पूर्णपणे जाणून घेतली नाही। तर बघा, ह्या व्हिडिओमध्ये प्रामुख्याने अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या जेवढ्या रकमा पेंडिंगमध्ये राहिलेल्या आहेत त्या रकमांचा संदर्भ, किती शेतकरी पेंडिंगमध्ये राहिलेत, किती शेतकऱ्यांना अप्रूव्हल मिळाले व किती शेतकऱ्यांना येत्या 20 तारखेच्या आत रक्कम खात्यावर जमा होणार आहे, या संदर्भात सविस्तरपणे व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला मिळणार आहे। तर चला, आपण एक एक करून जेवढे जिल्हे आहेत, जेवढ्या जिल्ह्यांची अपडेट पेंडिंगमध्ये राहिलेली आहे, जेवढ्या जिल्ह्यांच्या रकमा पेंडिंगमध्ये राहिलेल्या आहेत, त्या सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करू। तर चला, व्हिडिओला सुरुवात करूया। पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट या यूट्यूब चॅनलमध्ये। जर तुम्ही व्हिडिओला आतापर्यंत लाईक, सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्या, कारण कृषी संबंधित जी काही तुम्हाला सर्वात फास्ट अपडेट येते व लवकरात लवकर अपडेट पाहिजे असल्यास व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा। माझ्या डाव्या साईडला कुंडीच्या खाली जो काही बेल आयकन म्हणजेच घंटा दिसतोय त्याला देखील दाबा, म्हणजे तुम्हाला सर्वात लवकर नोटिफिकेशन भेटून जाईल। तर चला, आपण वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, सुरुवात आपण आता छत्रपती संभाजीनगरला घेऊन करूया। तर बघा, छत्रपती संभाजीनगरमध्ये 2,50,000 EKYC होणे आता सध्या सुरू आहे व यामध्ये त्यापैकी 2,30,000 KYC ह्या कंप्लीट झालेल्या आहेत, आता सध्या प्रोसेसमध्ये आहेत। व पाहायला गेलं तर 2,50,000 झालेल्याच होत्या, तर ह्यामध्ये 20 ते 30,000 शेतकरी आता बघा हे वगळण्यात आलेले आहेत। म्हणजे ह्या शेतकऱ्यांना कुठेतरी प्रॉब्लेम झाला आहे व या शेतकऱ्यांना रक्कम जमा होईल किंवा अर्धवट जमा होईल। काही जणांना असे मेसेज येतात की आम्हाला रक्कम खूपच कमी जमा झाली, पाहायला गेलं तर शेतीचं क्षेत्र भरपूर होतं, आम्ही क्लेम देखील मोठ्या प्रमाणात केली, पण रक्कम एवढीच कशामुळे झाली। तर हे इन्व्हेस्टिगेशन सुरू झालेलं आहे गव्हर्नमेंटमार्फत। ज्या ज्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत त्यांनी जे आपल्या CSC केंद्र आहेत त्यांच्यावर रेट टाकल्या, काहीतरी हे झालं आहे। अशा प्रकारचे प्रॉब्लेम आल्यामुळे एवढे शेतकरी पेंडिंगमध्ये राहिलेले आहेत। आता ह्या 30,000 शेतकऱ्यांमध्ये तुम्ही येत नसाल अशीच आशा करा, मी देखील तशीच आशा करतो। तर बघा, आता ही झाली आणि ह्याचप्रमाणे आणखी पाहायला गेलं तर परभणीमध्ये अशाच प्रकारचा एक हे दिसून आलं आहे। परभणीचे जिल्हाधिकाऱ्यांनी, गावडे साहेबांनी अशाच प्रकारचे आदेश दिले होते। CSC केंद्रावर त्यांनी ज्या काही नोंदी केल्या त्यामध्ये जवळपास 29-30,000च्या आसपास तिथे देखील शेतकरी पेंडिंगमध्ये वगळण्यात आलेले आहेत, म्हणजे त्यांच्या खात्यावर कुठल्याही प्रकारची रक्कम जमा होणार नाही। त्यांनी कसल्या तरी प्रकारचा घोटाळा केला होता, एजंट थ्रू कागद केले का काय केले की लँड सीडिंग वेगवेगळ्या प्रकारचे चुका करून त्यांनी फॉर्म भरले, अशा शेतकऱ्यांना इथून वगळण्यात आलेलं आहे। तर बघा, या संदर्भात कारवाई देखील होणार आहे, तर तुम्ही कृपया सावध राहा। तर बघा, ही झाली ह्याच्या संदर्भात अपडेट। आपण व्हिडिओला आता मेन मुद्द्यावर परत येऊया। तर बघा, ही झाली छत्रपती संभाजीनगर। आता बघा, आत्तापर्यंत 6,000 शेतकऱ्यांना 6 लाख शेतकऱ्यांना ही जी रक्कम ही वाटपाचे आदेश मिळालेले आहेत। जवळपास 6 लाख शेतकऱ्यांना आदेशाचे वाटप मिळालेले आहे व काही शेतकऱ्यांना मेसेज यायला सुरुवात झालेली आहे। आता काही जण म्हणतील की बाबा आमच्या खात्यावर तर रक्कम जमा झाली नाही, मग तुम्ही कसं काय म्हणता की रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। काही शेतकरी यूट्यूबवर येत नसतात, रक्कम त्यांच्या खात्यावर आली ते तिथून बाजूला होतात। तर अशा आपण एखाद्या शेतकऱ्याच्या कमेंटची आपण वाट बघूया, म्हणजे कमेंट जर तुम्ही कुणी असाल, तुमच्या खात्यावर रक्कम जमा झालेली असेल, व्हिडिओ भले आज अपलोड हो, उद्या परवा कधी जरी रक्कम जमा झाली तर तुम्ही कृपया कमेंट करा, म्हणजे बाकी तुमचे शेतकरी बांधव जे काय आहेत त्यांना देखील आपल्याला सांगायला मदत होईल। तर बघा, आता दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील आता 20,000 जेवढे शेतकरी राहिलेले आहेत त्यांनी इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतर, परत त्याची छाननी झाल्यानंतर आणखी एक यादी येणार आहे। गावांची यादी असेल, शेतकऱ्यांची यादी असेल, ती यादी तुम्हाला मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेल। त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल, म्हणजे तुम्हाला सर्वात फास्ट अशा प्रकारची यादी, GR, PDF ज्या काय आहेत त्या मी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेल। तर बघा, दुसऱ्या टप्प्यामध्ये 20,000 उर्वरित शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार आहे। त्यामध्ये जिल्ह्यानुसार आता कोणत्या जिल्ह्याला 17,500 मिळेल, कुणाला 19,000, कुणाला 20,500, कुणाला 22,500, अशा प्रकारच्या रकमांचा हे निकष आहे। तर बघा, ही झाली छत्रपती संभाजीनगरची अपडेट। आता ह्याच्यानंतर नुकसान भरपाई संदर्भात आता हिंगोली जिल्ह्याची आता अपडेट जाणून घेऊया। आता हिंगोलीमध्ये पहा,
औंढा तालुक्याला वाटप सुरू झालेलं आहे. जवळपास 80% शेतकऱ्यांना रक्कम जमा झालेले मेसेज हे आलेले आहेत. जर तुम्ही मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील औंढा तालुक्यातले आलेल्या शेतकऱ्यांचा औंढा तालुक्यामध्ये उमरा एक गाव आहे, तिथल्या शेतकऱ्याच्या खात्यावर रक्कम ही जमा झालेली आहे. ह्याच्या संदर्भातची तुम्हाला हवी असेल तर मी उद्या स्क्रीनशॉट देखील दाखवून टाकेल तुम्हाला. 6 तारखेला 6 फेब्रुवारी रोजी त्यांच्या खात्यावर रक्कम जमा झालेली आहे. तर बघा आता जवळपास 8-9 दिवस होऊन गेले, तर तरी देखील शेतकऱ्यांच्या काही रक्कम खात्यावर जमा झाली नाही. आता कुणाला झालेली नाही मी ते तालुके सांगतो. आता हिंगोलीच्या आसपासचा जेवढा एरिया आहे त्यामध्ये लिमगाव आहे, लिमगाव झाल्यानंतर सावरखेडा आहे, या आसपासच्या क्षेत्रांना अद्याप रक्कम जमा झालेली नाही आहे. तर बघा त्यानंतर आपण वसमत तालुक्यामध्ये, आता वसमत तालुक्यामध्ये बरेचसे गावं येतात, महसूल मंडळं देखील येतात. त्यांची जर गावांची यादी पाहिजे असेल तर ती देखील पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी नक्कीच घेऊन येईल, पेंडिंग गावांची. तर बघा त्यानंतर सेनगाव तालुका, एवढ्या तालुक्यांमध्ये रक्कम अद्याप जमा झालेली नाही आहे अतिवृष्टी नुकसान भरपाईची. जर इथलं कुणी असेल रक्कम जमा झालेली असेल तर कृपया तुम्हाला विनंती करतो की चॅनलच्या खाली कमेंट करा, म्हणजेच बाकी देखील मदत होईल व आपल्याला कळेल देखील कुठपर्यंत वाटप झालेलं आहे. तर बघा ही होती ह्याच्या संदर्भात अपडेट. आता राहिला मुद्दा परभणीचा व नांदेडचा. आता शेतकरी म्हणत आहेत की बाबा आमच्या खात्यावर तर रक्कम परभणी व नांदेडच्या झाली नाही. 812 कोटीचा निधी नांदेडच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर मंजूर झालेला आहे व गव्हर्नमेंटमार्फत. आता बघा पेंडिंग राहिलेला पीक विमा व अतिवृष्टी ही रक्कम का जमा झाली नाही? कारण बघा अशा प्रकारचे घोटाळे विविध समोर येत आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये 30,000 25,000च्या आसपास शेतकरी पेंडिंगमध्येच आहेत, म्हणजे त्यांच्यावर इन्व्हेस्टिगेशन केले. अशा शेतकऱ्यांनी घोटाळे करून फॉर्म भरलेले होते. म्हणूनच पीक विमा व अतिवृष्टीची रक्कम तुमच्या खात्यावर जमा व्हायला विलंब होते. या गोष्टीची तुम्ही कृपया करून काळजी घ्या, कारण असं जर चालत राहिलं तर तुमचा पीक विमा महिनोमहिने वाढू शकतो. कधी या महिन्यात भेटायचं तर 3-4 महिन्यांनी मिटू शकतो. कारण ही प्रोसेस पाहायला गेलं तर गेल्या वर्षीपासून सुरू आहे. यावर्षीचा फेब्रुवारी संपत आला आहे, तरी देखील काही जिल्ह्यांना पीक विम्याचा 1 रुपया देखील मिळालेला नाही आहे. नावाला सांगायलाच फक्त 1 रुपयात पीक विमा, पण पाहायला गेलं तर तो भीक विमा झाल्यासारखी प्रोसेस झालेली आहे. अशी शेतकऱ्यांची हालत झाली आहे. तर बघा ह्याच्या संदर्भात होती अपडेट. आता बघा छत्रपती संभाजीनगर व वसमत तालुक्यातले हिंगोली व सेनगाव या 3 तालुक्याला रक्कम कधी मिळणार आहे? तर आपण हिंगोलीकडे करूया. हिंगोलीमध्ये सेनगाव व वसमत व हिंगोलीच्या आसपासच्या एरियाला 20 तारखेच्या आसपास नवीन यादी प्रकाशित होऊन रक्कम तुमच्या खात्यावर जमा होऊ शकते. यादी पाहिजे असल्यास तुम्ही कृपया चॅनलच्या संपर्कात राहा. तुम्हाला होईल तेवढी लवकर यादी प्रोव्हाइड करण्याचा मी प्रयत्न करेल, कारण हिंगोली जिल्ह्याच्या थेट कृषी सहाय्यकांसोबत आपली ओळख आहे. मराठवाड्यातल्या बऱ्याचशा कृषी सहाय्यक जेवढे आहेत त्यांच्यासोबत आपली ओळख आहे, याबाबत कुठलीही काळजी नसावी. व छत्रपती संभाजीनगरमध्ये जी काही दुसरी यादी येईल 20,000 पेंडिंग शेतकऱ्यांची, ती देखील तुम्हाला मी लवकरच प्रोव्हाइड करून टाकेल. तर तुमच्या खात्यावर 20 तारखेच्या आसपास अगोदर नंतर कधीही रक्कम जमा होऊ शकते. रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली की लागलीच तुम्हाला मी कळवून टाकेल. तर चला अशीच महत्त्वाची माहिती घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.